नमस्कार. आत्ता माझ्याबरोबर आहेत प्रोम ग्रुपचे सीईओ श्री प्रतीक जोशी. एक मराठी उद्योजक, अतिशय डायनामिक उद्योजक, एका वेळेस 2-3 व्यवसाय करणारा उद्योजक. म्हणजे ह्या माणसाने आत्तापर्यंत जवळपास 250 लोकांना त्यांचे बंगले दिलेले आहेत, त्याचं पोझिशन दिलेलं आहे. अनेक बंगलो प्रोजेक्ट हे त्यांनी सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत आणि त्याच्यामुळे असंख्य समाधानी ग्राहक हे त्यांनी जोडलेले आहेत. केवळ फक्त बंगलो प्रोजेक्ट नाही, तर आपल्या किचनमध्ये जे मॉड्युलर किचन असतात याची बनवण्याची एक महाराष्ट्रातली अतिशय अग्रगण्य अशा प्रकारची फॅक्टरी त्यांची आहे. आणि एवढे सगळे व्यवसाय एकत्र करणारा एक मराठी युवा उद्योजक आज आपल्याबरोबर आहे. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये द नितीन बोरसे शो मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही असं अनेकदा बोललं जातं, पण तुम्ही सातत्याने प्रत्येक वेळी ज्यावेळेस नवीन स्टेप घेत आहात त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही हे चुकीचं ठरवत आहात. काय सांगाल? तुम्ही मगाशी एक शब्द वापरला, सातत्य. तर सातत्य असेल तर कोणीही कुठलीही गोष्ट सहजपणे शक्य करू शकतो किंवा ते सहजपणे साध्य करू शकतो. सातत्य असेल तर तुम्ही मराठी असाल, तुम्ही कोणीही असाल, तुम्हाला बिझनेस हा जमणारच. तुम्ही बिझनेस करा, तुम्ही नोकरी करा किंवा तुम्ही काही करा, त्याच्यात सातत्य असलं पाहिजे. आणि हेच सातत्य गेले 2013 पासून आम्ही आमच्या प्रत्येक व्यवसायामध्ये म्हणा किंवा प्रत्येक प्रकल्पामध्ये म्हणा, हे सातत्य आहे आणि म्हणूनच आज आम्हाला त्याचं यश हे मिळतं आहे. आणि याच्यामध्ये मी एकटा असं नाही, तर आमची पूर्ण टीम आहे. म्हणजे कधीही कुठला एकटा ओनर कधीच ही गोष्ट साध्य करू शकत नाही. म्हणजे कुठलाही बिझनेस ज्याला उभा राहतो हा फक्त त्या ओनरमुळे नाही, तर त्याच्या संपूर्ण टीममुळे सुद्धा, त्याच्या पूर्ण संघामुळे सुद्धा या गोष्टी शक्य होतात. आणि त्या संघामध्ये पण सातत्य आहे आणि त्या सातत्यामुळे आम्हाला आज हे रिझल्ट मिळतात. सर, आम्ही ज्यावेळेस मी बऱ्याचदा नाशिकला ट्रॅव्हल करत असतो आणि ना एक असं मध्यंतरी ना नाशिकच्या रस्त्यावर असे खूप सारे सेकंड होमचे बंगलो प्रोजेक्ट आलेले होते. आणि ना आज ते जे बंगलो प्रोजेक्ट आहेत ना सर, हे बऱ्यापैकी आज काही प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत, पण अनेक प्रोजेक्ट जे आहेत हे आज अक्षरशः म्हणजे असे ते पडलेले आहेत. बरोबर. पण इंद्रधनु, त्याच्यानंतर नक्षत्र आणि आता तुम्ही विहंगम घेऊन येत आहात. 250 पेक्षा जास्त लोकांना तुम्ही आजपर्यंत पोझिशन्स दिलेले आहेत. मला सांगा की नेमकी अशी काय सक्सेसची गुरुकिल्ली तुमच्याकडे आहे की एका पाठोपाठ एक प्रोजेक्ट तुम्ही सक्सेसफुल करत चाललेला आहात? आतापर्यंत आम्ही 5 प्रोजेक्ट पूर्णपणे आमचे झाले. म्हणजे नक्षत्र हा 5वा प्रकल्प आहे, तो चालू आहे अजून. आणि इंद्रधनु हा 4था होता. पितांबरी कंपनी सोबत जॉईंट व्हेंचरमध्ये आम्ही तो केला. आता इंद्रधनु हा आमचा क्लोजरला आलेला आहे. फक्त आता त्याच्यामध्ये 2-3च बंगले शिल्लक आहेत आणि 48-49 बंगले विकले गेलेले आहेत आणि जवळजवळ 40च्या वरती बंगल्यांचं पोझिशन देखील झालेलं आहे. त्याच्या आधी आम्ही सगळ्यात पहिले आम्ही प्रकल्प सुरू केलेला 2013 मध्ये जांभा सिटी म्हणून. त्याच्यानंतर जांभा नगरी, जनक जांभा नगरी, जो आमचा एक लँडमार्क प्रोजेक्ट होता. IGBC म्हणजे इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या वरती आधारित गोल्ड रेटिंग त्यांना आम्हाला मिळालं होतं. आणि नंतर कुटुंब आम्ही केला. तो कुटुंब आमचा खूप हिट झाला तो प्रोजेक्ट. म्हणजे कुटुंबांना एकत्र जोडणाऱ्या, नात्यांना एकत्र जोडणाऱ्या संकल्पना आम्ही ती घेऊन आलो आणि तो खूप हिट झाला. तर गुरुकिल्ली म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं जे यश मिळालं, याचं गुरुकिल्ली म्हणजे एकच होतं की इथे बिल्डर आणि कस्टमर असं रिलेशनशिपच नाही कधी. ओके, इकडे पहिल्यापासून पर्सन टू पर्सन हा टच आहे. ओके, ठीक आहे. आज AI आलेलं आहे किंवा बऱ्याच असे काही साधनं आहेत, ऑनलाईन मिटिंग्स वगैरे आहेत किंवा ब्रँड अँबॅसेडर्स असतात किंवा बऱ्याच काही मार्केटिंगच्या गोष्टी असतात. पण ह्या सगळ्यांना बीट करतं ते म्हणजे तुमचा पर्सन टू पर्सन असलेला टच. जिथे ओनरच ज्यावेळेला स्वतः असतो किंवा जो मालक असतो, तो मालकच ज्यावेळेला तुमच्याशी संवाद साधतो, तो मालक तुमच्या मार्केटिंगमध्ये पण, व्हिडिओजमध्ये पण दिसतो. आणि तिथे ज्यावेळेला तुम्ही साईटवरती येता किंवा तुम्ही बंगला बघायला येता तेव्हा पण तुम्हाला तो तिथे दिसतो. सगळ्या ठिकाणी तुम्हाला तो मालक दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय की अकाउंटेबिलिटी हा मालक तिथे त्याची कायमच असते. अगदी बरोबर. म्हणजे पडद्याच्या मागे राहून पुढे दुसऱ्यांना नाही, तर पडद्याच्या मागे देखील आणि पडद्याच्या पुढे देखील. ओके, आणि हे असल्यामुळे त्या पर्सन टू पर्सन त्या टचमुळे आजपर्यंत आम्हाला हे खूप चांगल्या प्रकारे यश मिळालं. बरोबर. तर ही आमची एक मेन म्हणजे यशाची गुरुकिल्ली तुम्ही म्हणू शकता. कारण तिथे आम्ही स्वतः उभे राहतो आणि तो आम्हाला कस्टमर जो आहे तो आपसुकच एका कुटुंबाप्रमाणेच, त्यालाही वाटतं की हे कुटुंबच आहे, आम्हालाही वाटतं की एक सगळं कुटुंबच आहे. एक्झॅक्टली. म्हणजे चेहरा नेमका कोणाचा आहे हे एकदा लोकांना समजलं किंवा त्यातनं विश्वास निर्माण होतो. अगदी.
कारण आम्ही बघितलेले तुषार सरांचे अनेक असे व्हिडिओ त्या बरोबर इंद्रधनुचे आम्ही बघितलेले आहेत, बरोबर. कुटुंबाचे आम्ही बघितलेले आहेत, जांभा सिटीचे बघितलेले आहेत. बरोबर तुमचे खूप सारे रील्स आम्ही बघत असतो. बरोबर. ऍक्च्युली याच्यामुळे कसं होतं ना की बऱ्याचदा एखादं प्रोजेक्ट असतं, त्या प्रोजेक्टच्या पाठीमागे नेमकं कोण व्यक्ती आहे हेच माहिती नसतं. पण ही ऑलटुगेदर तुम्ही एक वेगळी स्ट्रॅटेजी तयार केली की बऱ्याचदा एखादा नोन फेस घ्यायचा, बरोबर ब्रँड अँबॅसेडर घ्यायचा आणि मग तो ब्रँड अँबॅसेडर त्याच्या नावावर आपण अख्खा प्रोजेक्ट बरोबर. बनवायचा. नंतर मग त्या प्रोजेक्टचे असे अनेक प्रोजेक्ट बरोबर. बघितले की पण इथे जोशी हे स्वतः इथे ब्रँड अँबॅसेडर आहेत. माझा प्रोजेक्ट मी अमिताभ, अशा पद्धतीने ते काम करत आहेत. आणि सर याचा कशा पद्धतीने ग्राहकाचा काय रिस्पॉन्स असतो यासाठी? ऍक्च्युली कसं आहे ना सर, म्हणजे तुम्ही मगाशी जे इंट्रोडक्शन केलं की तरुण उद्योजक यांनी बैस घराचं प्रदर्शन वगैरे दिलं होतं, तर मी एकटाच असं नाही. ऍक्च्युली हा प्रकल्प म्हणजे हा बिझनेस सुरू करायच्या वेळेला माझे वडील स्वतः आर्किटेक्ट, स्वतः संदीप जोशी, माझे काका तुषार जोशी, माझ्या बाबांचे मित्र जे त्यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा देखील पार्टनर आहेत, म्हणजे आर्किटेक्ट अभिजित सायगावकर, माझी आई सायली जोशी, काकू सोनाली जोशी, माझी मावशी वनिता साळवी. तर ह्या सगळ्यांनी कुटुंब रंगले व्यवसायात असं अगदी काहीतरी अगदी वाटतंय तेच मला. सांगतो ना की जेव्हा व्यवसायातच कुटुंब रंगलेलं असतं त्यावेळेला आपसुकच कस्टमरचं सोबतचं रिलेशन जे आहे ते एका कुटुंबासारखंच होतं. सेन्स ऑफ बिलॉंगिंग प्रचंड राहतं. अपब्रिंगिंगच तसं आहे. हा, ओके, म्हणजे कंपनीचं अपब्रिंगिंगच तसं केलेलं आहे. हा. तर ह्यांनी पहिली ती सुरुवात केली. मग सुरुवातीला तुषार सर स्वतः व्हिडिओज करायचे. तुषार सर प्रत्येक कस्टमर सोबत पर्सनल टच मध्ये असायचे. माझे वडील स्वतः संदीप जोशी ते स्वतः डिझायनिंगला बसायचे, किंवा अभिजित सर, म्हणजे मी त्यांना सगळ्यांना काका बाबा असंच ते म्हणतो. तर ते पहिले डिझायनिंगला वगैरे पण बसायचे, लिगलमध्ये वगैरे पण ते बसायचे. त्यामुळे काय व्हायचं की कस्टमरला फ्रंट फेशिया डायरेक्ट पहिले मालकच असायचा. एक्झॅक्टली, बरोबर आहे. आणि जसं जसं माझं कॉलेज वगैरे सगळं संपलं, माझं शिक्षण सगळं पूर्ण, मी MBA केलेलं आहे, बरोबर. माझं शिक्षण जसं पूर्ण झालं, मग हळूहळू म्हणजे मी बिझनेसमध्ये आलो. आणि मग बिझनेसमध्ये आल्यानंतर एक 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 गोष्टी समजून घेत गेलो. आणि एका पॉइंटला मग असं झालं की आता ती लेगसी पुढे पास ऑन करायची आहे. कारण उद्योग त्यांनी सुरू केला आणि तो उद्योग पुढे तसंच यशस्वीरित्या नेणं हे एका खरं तरुण पिढीचं, ते आजचं खरं म्हणाल तर तरुण पिढीचं काम आहे. म्हणजे ज्यांच्याकडे आज तो एक बेस सेट आहे, खरंच एक भाग्यवान आहे तरुण की त्यांच्याकडे तो बेस आहे. तर त्यांनी तो फक्त पुढे न्यायचा आहे. ती पण आहे मोठी जबाबदारी आहे, ती पुढे न्यायचं आहे. तर तसंच तुषार सर, संदीप सर यांनी एक सुरुवात केली. आणि मग हळूहळू नंतर त्यांनी ते माझ्या हातामध्ये द्यायला लागले. मग ते ट्रान्झिशन पण आम्ही कस्टमर समोर तसंच हळूहळू आणलं. म्हणजे असं नाही तुषार सरांनी केलं की एकदम इमिजिएटली अशी व्हिडिओज मधनं एक्झिट घेतली किंवा कस्टमरच्या ह्याच्यातनं एक्झिट घेतली आणि पुढे मला पाठवलं, असं नाही केलं. त्यांनी हळूहळू फेड इन फेड आउट केलं. मग आता हळूहळू संपूर्ण जे मार्केटिंग होतं मग त्यांनी ते पूर्ण माझ्या हातात सोपवलं. मग ते सगळे व्हिडिओज, रील्स वगैरे आता संपूर्ण हे मी करतो. पण तरी सुद्धा आज सुद्धा म्हणजे माझ्या हातात जरी या सगळ्या गोष्टी असल्या तरी पण शेवटी जे करता करविता आहे ते तेच आहेत. ओके, आणि त्यांच्याच या संस्कारांमुळे, त्यांनी केलेल्या कंपनीवरच्या संस्कारांमुळे आणि आमच्यावरच्या संस्कारांमुळे ही कंपनी हळूहळू पुढे जाते. मी तुमच्या बरोबर म्हणजे प्रोम ग्रुप बरोबर जवळपास गेली 10 वर्ष तरी आय एम असोसिएटेड. आणि अनेक म्हणजे त्यांच्या काही साईट्सवर मी स्वतः सुद्धा गेलेलो आहे. अनेकदा असं बघतो ना की तिकडचे जे लोक असतात, तुमचे जे तिकडचे बायर्स असतात, कस्टमर्स असतात, तुमचे खरेदीदार जे असतात, हे स्वतःच आणखी 4-5 लोकांना घेऊन येतात. हो, आणि माणूस ना त्याच वेळेस लोकांना घेऊन येतो की ज्या वेळेस तो स्वतः खूप जास्त कन्व्हिन्स असतो. अगदी हा जो विश्वास आहे ग्राहकांमध्ये तुम्ही जो इन्कल्केट करू शकलेला आहात, बरोबर, निर्माण करू शकलेला आहात, हा तर माझ्यामध्ये फक्त बाकी सगळ्या गोष्टींना मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, प्रमोशन ह्या सगळ्या गोष्टींना नंतर खूप छोट्या राहतात ज्यावेळेस ग्राहकाचा तुमच्यावर प्रचंड विश्वास निर्माण झालेला. बरोबर बरोबर. हा जो विश्वास आहे, हा विश्वास कशामुळे डेव्हलप झाला? बघा कसं आहे ना की ह्या सगळ्या यशाचं किंवा या विश्वासाचं क्रेडिट हे आम्ही स्वतः कधीच ऍज अ ओनर म्हणून कधीच घेणार नाही. ओके, कारण जसं कस्टमरला आम्ही विश्वास द्यायचो, म्हणजे ज्याला कस्टमर आमच्यासोबत बसायचा, घर घ्यायचा ज्याला बसायचा, तर त्याला आम्ही जो विश्वास कस्टमरला द्यायचो की काळजी करू नका, हे आपल्याच घराप्रमाणेच इथे सगळं होणार आहे, स्वप्न तुम्ही बघताय पण पूर्ण करण्याचं निमित्त मात्र आम्ही आहोत. ओके, तर हा जो विश्वास आम्ही कस्टमरला द्यायचो तोच सेम विश्वास, तेच सेम सातत्य आमच्या टीमनी पण तिथे साईटवरती दाखवलं. एक्झिक्युशन सगळ्या म्हणजे अगदी नॉट ओनली एक्झिक्युशन, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये
हा विश्वास पर्टिक्युलर हे झाला, म्हणजे सगळा पर्क्युलेट झाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये. मग ते साईटवरचं एक्झिक्युशन का असेना, म्हणजे साईट सुपरवायझर असेना किंवा अगदी अकाउंट्स मधनं रिसिप्टच्या याच्यामध्ये असेल किंवा कुठल्याही फायनान्शियल याच्यामध्ये असेना, सर्व्हिसेसमध्ये किंवा मेंटेनन्समध्ये, तर ह्या सगळ्या ठिकाणी आमच्या टीमनी देखील तो विश्वास, आम्ही दाखवलेला विश्वास तो सार्थ ठरवला आणि त्या कस्टमरला पण त्यांनी तो त्यांच्याकडनं पण विश्वास दिला. म्हणून आज हे यश खरं तर आमच्यापर्यंत प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून एक संतुष्ट कस्टमर 100 संतुष्ट कस्टमरला घेऊन येतो. एक्झॅक्टली. म्हणजे तो जो हे जे तयार होतं ना, की ज्यावेळेस एखादा माणूस रेकमेंड करतो त्यावेळेस ना फार गरजच लागत नाही काही मार्केटिंगची किंवा बाकी इतर तुम्हाला काही बोलायची गरज नाही. अरे म्हणजे एखादा मूव्ही का चालतो तर तो माउथ पब्लिसिटीवर चालतो. ऍक्च्युली या जोशींचा जो बंगलो प्रोजेक्टचा जो मूव्ही आहे ना, हा बऱ्याचसा माउथ पब्लिसिटीवर चालतो. पण याचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की याच्यामुळे आमच्याकडचे जे ऍडव्हर्टायझिंगचं काम आहे ते ऍक्च्युली कमी झालेलं आहे. बट ठीक आहे, एक एक जो प्रोजेक्ट तुम्ही करत गेलेला आहात, म्हणजे पहिले कुटुंब, म्हणजे तुमच्या कुटुंब जांबा सिटी, पहिले जांबा सिटी, त्याच्यानंतर कुटुंब, जांबा सिटीनंतर जनक जांबानगरी केला, मग कुटुंब केला, मग इंद्रधनु, मग नक्षत्र. राईट. आता इंद्रधनु मध्ये काय काय आहे? इंद्रधनुचे अजूनही काही प्रोजेक्ट बंगले बाकी आहेत का? आणि तिथे काय काय मिळतं कस्टमर्सना? इंद्रधनु हा जो आमचा प्रकल्प आहे ना, तो त्याच्या नावाप्रमाणेच, म्हणजे इंद्रधनुष्याच्या 7 रंगांप्रमाणेच तो नटलेला प्रकल्प आहे. म्हणजे प्रत्येक बंगला जो तिकडे आहे तो थीम वाईज या 7 रंगांमध्ये नटलेला आहे. ओके. 2023ला आम्ही त्या प्रोजेक्टला सुरुवात केली होती आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्याच्यामध्ये जो रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे आमच्याच एक्झिस्टिंग आधीच्या कस्टमर्सनी रेफरन्स देणं असेल किंवा आमच्या फेसबुकच्या, युट्यूबच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून आम्हाला तिकडे चांगले कस्टमर्स मिळाले. आता तिकडे जवळजवळ 52 बंगल्यांपैकी 49 बंगले सोल्ड आउट आहेत. ओके. आणि जवळजवळ 40च्या वरती पोझिशन्स पण ऑलरेडी बंगल्यांची झालेली आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे तो प्रकल्प घडला. म्हणजे 3 वर्षाच्या आतच जवळजवळ तो क्लोजरला आला आणि आता यावर्षी आम्ही संपूर्ण इन्फ्रा वगैरे ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे. क्लब हाऊस, कॅफेटेरिया, पूल एरिया हे ऑलरेडी डेव्हलप्ड आहे. आता रस्त्याचं काम सुरू होत आहे. तर या वर्षीच्या एंड पर्यंत तो प्रकल्प पूर्ण आमचा हँडओव्हर. निसर्गरम्य प्रकल्प आहे तो, पूर्णपणे सॉलिड प्रकल्प आहे एकदम तो. म्हणजे आम्ही 2 दिवस तिथे ज्यावेळेस राहायला गेलो होतो, तिथेच पितांबरीचं ॲग्रोटुरिझम तिथे आहे आणि अक्षरशः तुम्ही ना असं निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या एकदम जवळ गेल्यासारखं वाटायला लागतं. काय म्हणजे आतमध्ये शिरताना सगळं माणूस विसरून जातो. बरोबर सर. कसं आहे ना, म्हणजे आता कोकण म्हटलं तर लोक कोकणात काय येतात, तर पहिली गोष्ट म्हणजे निसर्ग. अगदी बरोबर. समुद्र तर काय तुम्हाला मुंबईमध्ये पण तो समुद्र बघायला मिळतो, पण कोकणामध्ये लोक काय येतात तर निसर्ग आहे, कोकणातली शुद्ध हवा आहे किंवा कोकणातली जी जीवनशैली आहे. आता हळूहळू काय झालंय ना, की सर्टन एज नंतर लोक आता तिथे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने बघायला लागले. इव्हन तरुण पिढी सुद्धा, आताची जी तरुण पिढी आहे, जी माझ्या जनरेशनची आहे किंवा जे 35-40 मधले आहेत, ती सुद्धा लोकांचा आता पर्स्पेक्टिव्ह असा झालेला आहे की वर्क फ्रॉम होम आहे माझं जर का किंवा हायब्रिड आहे, तर जेव्हा वर्क फ्रॉम होम असेल तेव्हा मी तिथे माझ्या गावातल्या घरी जाऊन राहील, तिकडनं काम करेन. प्रत्येकाला आपण वायफायची प्रोव्हिजन देतोच. ओके. तर तिकडे येऊन ते काम करतात. अगदी छान प्रकारे त्यांचं तिकडे ते आयुष्य व्यतीत करतात. रिटायर लोक जी आहेत ती ऑलरेडी इथे कायमस्वरूपी राहायलाच येत आहेत. ओके. कारण सगळ्या सुखसोयी आपण देतोय तिकडे. तर आता हे सगळं करताना ना, जो मेन आमचं कोर होतं की कोकणातल्या निसर्गाला कुठलाही धक्का न लावायचा. कारण मेन कोकण हा निसर्ग आहे. तिथपर्यंत पोहोचतं. सो असंच आम्ही बघतो की इतकं सुंदर प्लांटेशन व्हावं किंवा अत्यंत सुंदर स्वरूपातलं लँडस्केपिंग तिकडे असावं आणि त्याप्रमाणेच प्रत्येक बंगल्याचं प्रोफेशनल लँडस्केप आर्किटेक्चर प्रमाणे ते आर्किटेक्चर होतं, लँडस्केपिंगचं आर्किटेक्चर होतं. त्याच्यानंतर कॉमन एरियाचं पण तसं लँडस्केपिंग आर्किटेक्चर होतं आणि याच्यासाठी स्वतंत्र डेडिकेटेड आमची टीम कामच करते. आमचं प्रत्येक प्रोजेक्टमध्ये 5 वर्षाचा कॉम्प्लिमेंटरी मेंटेनन्स असतो. ओके. मेन हा जो मेंटेनन्स कशासाठी असतो, कारण बरेचदा काय होतं की जी लोक ज्यांना आता त्यांचं ऑफिस वगैरे चालू आहे, जे शहरामध्ये असतात, तर त्यांना सतत येणं जमत नाही. ते कुठेतरी शनिवार रविवार येणं किंवा सुट्टीमध्ये येणं असं होतं आणि मग लोक बरेचदा सेकंड होमचा डिसिजन घेत नाहीत किंवा त्याला वेळ का लावतात, कारण मनामध्ये पहिले हा प्रश्न असतो की अरे ते घेतलंय पण ते सांभाळणार कोण. बरोबर. तर पहिल्या प्रोजेक्ट पासून म्हणजे राईट फ्रॉम 2013 जो जांबा सिटी होता तिथपासून ते आत्ताचं नक्षत्र, त्या प्रत्येक प्रकल्पामध्ये आम्ही कॉम्प्लिमेंटरी मेंटेनन्स दिलाय. काही प्रकल्पात 2 वर्ष, काही मध्ये 5 वर्ष दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही आठवड्यातनं 2दा आतमधला बंगला सगळा क्लीन करतो. त्याच्यानंतर जे प्रत्येक बंगल्याचं जे गार्डन असतं किंवा लँडस्केपिंग सगळं जे केलेलं असतं त्याला सुद्धा
पहिले 5 वर्ष फार क्रिटिकल असतात अगदी. कुठल्याही झाडाची निगा राखण्यासाठी. बरोबर. तर त्याचं कटिंग, शेणखत देणं, पाणी वगैरे करणं, पाणी देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी 5 वर्ष आमच्या हातात असतात. त्यामुळे जे कोर प्रिन्सिपल मी तुम्हाला म्हटलं की कोकणातला निसर्गाला कुठलीही धक्का नाही लावायचा आहे. त्यामुळे ह्या मेंटेनन्समुळे काय होतं की जे गार्डन्स आहेत, तुम्ही आलेला तुम्ही बघितलं सुद्धा बरोबर. की प्रत्येक गार्डन मधली फळं असतील, फुलं असतील, ही कायम भरलेलीच दिसणार तुम्हाला. क्या बात. कुठल्याही झाडांची कत्तल तिथे आम्ही करत नाही. कत्तल न करता पूर्णपणे हे प्रकल्प केलेले असतात. एक्झॅक्टली. हे बंगला असून देखील असं आहे ती एक गेटेड कम्युनिटी आहे. गेटेड कम्युनिटी असल्यामुळे काय होतं की सिक्युरिटी खूप चांगल्या प्रकारची आहे आणि मेंटेनन्सची आणि अक्षरशः म्हणजे हेच असतं की बऱ्याचदा एखादा बंगला घेतल्यानंतर कुठेतरी आयसोलेटेड प्लेसमध्ये घेतल्यानंतर ते घेताना बरं वाटतं, पण नंतर मग त्याचं मेंटेनन्स, त्याची सिक्युरिटी, सगळ्या दुनियाभरच्या गोष्टी तिथे असतात. पण तुमचे सगळेच प्रकल्प गेटेड कम्युनिटी आहे आणि त्याच्यामुळे सिक्युरिटी हा एक खूप महत्वाचा विषय प्रत्येकासाठीच असतो, कारण आजकाल तो आपल्याला पहिले प्राथमिकता त्याला द्यावीच लागते. ऍट द सेम टाइम आता तुम्ही विहंगम नावाचा प्रकल्प आणता आहे. बरोबर. ते आणखी काहीतरी वेगळंच टोटल युरोपियन शैलीमध्ये तुम्ही ते करता आहात. काय आहे हा प्रकल्प? विहंगमची थीम आहे 1 BHK चे युरोपियन रो हाऊसेस. ओके. ऍक्च्युली विहंगम हा नक्षत्राचाच एक भाग आहे. नक्षत्रमध्ये विहंगम आम्ही हा एक सेगमेंट ऍड केला, कारण करंटली नक्षत्र हे 2 BHK आणि 3 BHK चे सगळे बंगलोज आहेत आणि 1 BHK चा आम्ही एक वेगळा जो सेगमेंट आहे तो आत्ताच्या नक्षत्र हेरिटेज जो आमची थीम आहे त्याच्यापासून थोडा कट ऑफ करून त्याला आम्ही एका वेगळ्या स्वरूपाचं कोंडण दिलेलं आहे. ओके. जे युरोपियन बेस्ड 1 BHK आहेत. जे विहंगम याचं नाव ठेवण्याचं कारण असं आहे की त्याला पॅनोरॉमिक व्ह्यूज, त्याचा अर्थ असा होतो एंडलेस व्ह्यूज किंवा पॅनोरॉमिक व्ह्यूज. तर त्या बंगल्यांचे स्ट्रक्चर सुद्धा तसेच आहेत. म्हणजे व्हर्टिकल मोठ्या प्रकारची एक ट्रान्सपरंट ग्लास आहे ज्याने बाहेरनं तुम्हाला पूर्ण पॅनोरॉमिक व्ह्यू मिळतो. किंवा जो टेरेस आहे 1 BHK ला सुद्धा मोठा 11x11चा मॅसिव्ह टेरेस दिलेला आहे. ओके. सो तो त्याच्यावरनं तुम्हाला संपूर्ण एंडलेस व्ह्यूज दिसावेत असा तो संकल्पना एक आहे. ओके. त्याचबरोबर हा जो पूर्ण प्रकल्प असणार आहे 22 बंगल्यांचे रो हाऊसेस आहेत विहंगममध्ये, नक्षत्र विहंगममध्ये. तर हे सगळे जे रो हाऊसेस आहेत ना, हे आम्ही इन्व्हेस्ट टू अर्न या स्कीमच्या अंडर ते आणतोय. म्हणजे इन्व्हेस्ट टू अर्न म्हणजे काय की तुम्ही इन्व्हेस्ट करा, तुम्हाला जास्त ज्याला तुम्ही येत नाही, म्हणजे तुम्हाला समजा यायला मिळत नाहीये, तुमच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, शहरात तुम्ही अडकला आहात, तुमच्या कामाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तर अशा वेळेला त्याच्यातनं तुम्हाला अर्निंग सोर्स पण एक डेव्हलप होत राहील. ओके. म्हणजे जवळजवळ वर्षाला जे काही त्याच्यावरती अर्निंग होईल त्याचा 40% जो रेव्हेन्यू आहे तो डायरेक्ट कस्टमरला मिळणार. ओके. इमिजिएटली त्या कस्टमरला मिळणार. वार्षिक रेव्हेन्यू जो काय असेल तो त्याचा 40% तो मंथली वाईज आपण डिवाइड करून त्यांना देणार. म्हणजे इन्व्हेस्टमेंट मधून तुम्हाला अर्निंगचा पण एक मोठा वेगळा सोर्स आहे. आणि हा पूर्ण प्रकल्प जो आहे विहंगमचा तो आम्ही इन्व्हेस्ट टू अर्न या स्कीमच्या अंडर किंवा या थीमच्या अंडरच आम्ही तो आता आणतोय. सो 600 स्क्वेअर फीटचा तो एक 1 BHK चा आहे, मोठा 1 BHK आहे 600 स्क्वेअर फीटचा. खूप छान प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर आहे आणि हे रो हाऊसेस आहेत साधारण एक 42 ते 45 लाखाच्या रेंज मधले, ऑल इन्क्लुझिव्ह, फुल्ली फर्निश्ड विथ 2 वर्षाचा कॉम्प्लिमेंटरी मेंटेनन्स, हे सगळं इन्क्लूड करून साधारण कुठेतरी 42-45 लाखाची ती व्हॅल्यू आहे. त्याचं मार्केटिंग आम्ही थोडं एक गणपती नंतर सुरू करू, कारण त्याचं आता रेराच्या काही गोष्टींचं काम चालू आहे. रेरामध्ये लिगलिटीज आणि टाउन प्लॅनिंग मध्ये वगैरे सगळं चालू आहे. ते तर ऑथॉरिटी म्हणजे तुम्हाला मार्केटिंग तेव्हाच तुम्ही करू शकता ज्या वेळेला त्याचं रेराचं अप्रुव्हल असतं. त्यामुळे त्या गोष्टी आम्ही पाळतोय व्यवस्थित. रेराचं अप्रुव्हल आलं की मग आम्ही आमच्या रेग्युलर इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती, गुगलवरती आमच्या त्याच्या ऍड्स वगैरे सुरू होतील. हे सगळं करत असताना, बंगले हे सगळे बनवत असताना आजपर्यंत जवळपास 400 पेक्षा जास्त बंगले त्यांनी बनवले, ते विकले. आणि हे सगळं करत असताना मॉड्युलर किचनची एक खूप सुंदर फॅक्टरी, स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची फॅक्टरी त्यांची आहे. आणि प्रोम चं जे मॉड्युलर किचन्स आहेत याला एक वेगळ्या प्रकारची मान्यता आहे. काय सांगाल सर याविषयी पण जरा सांगा. आमचा एक मॅन्युफॅक्चरिंगचा वर्टिकल आहे, प्रोमक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आमचं ते वर्टिकल आहे. आणि 1999 पासून ते वर्टिकल कार्यरत आहे. त्याची फॅक्टरी आमची पहिले डोंबिवलीमध्ये होती. 2020 ला आम्ही ती कोकणामध्ये शिफ्ट केली पूर्णपणे. जवळजवळ ती 10-12 हजार स्क्वेअर फीटची मोठी फॅक्टरी आहे. ती संपूर्ण जर्मन आणि इटालियन मशीन्स इक्विप्ड आहेत. सगळ्या गावातल्या लोकल माणसांनाच तिथे आज रोजगार मिळालेला आहे. जवळजवळ 35 ते 40 लोक आज तिथे तिकडे कार्यरत आहेत. आणि तिथून संपूर्ण मॉड्युलर किचन्स आम्ही बनवतो सगळी, आणि ऑल ओव्हर इंडिया ती सप्लाय करतो.
नॉट ओनली किचन्स, तर आम्ही विंडोज करतोय, डोअर फ्रेम्स विथ डोअर्स करतोय, बेसिनच्या खालचे व्हॅनिटी बॉक्सेस करतोय. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता ऑलरेडी आमच्या चालूच आहेत. आणि वेगळेपणा म्हणजे की 2010 साली आम्ही सगळ्यात पहिले एक मोठं इनोव्हेशन भारतामध्ये केलं होतं, ते म्हणजे ॲक्रेलिक मॉड्युलर किचन्स. भारतामध्ये पहिले ॲक्रेलिक मॉड्युलर किचन्स हे प्रोमक्राफ्टने आणले. त्याच्यानंतर मग आम्ही सतत आमचे R&Ds वगैरे चालू असतात. करंटली आमच्याकडे आता 8 डिझाईनचे पेटंट्स आहेत स्वतःचे. त्याच व्यतिरिक्त आता आम्ही बांबूच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता उतरतोय. त्याच्यामध्ये आता करंटली आमच्या स्वतःचे जे प्रोजेक्ट्स आहेत, जसं नक्षत्र आहे, इंद्रधनू आहे, त्याच्यामध्ये बांबूचे मोठे छान गझिबो आम्ही त्याच्यामध्ये करतो आहोत. त्याच्यानंतर बांबूपासून आमचं लाइटिंग सिस्टीमचे आर्टिफॅक्ट्स असतील किंवा ज्या काही टेबल्स आपले डायनिंग टेबल वगैरे असेल, तर ह्या सगळ्याची आमची आता R&D वगैरे चालू आहे. आणि आमच्या प्रोजेक्टमध्ये आता आम्ही ते R&D करतोय, देतोय सगळ्या लोकांना, ते प्रोव्हाइड करतोय. लवकरच हे नंतर बाहेर सुद्धा आम्ही मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. पण ते व्यवस्थित त्याची R&D झाली की मगच त्याचं हे म्हणजे फॉल्स कमिटमेंट कुठलेही नाही. तरुणांना काय सांगालो, कारण आता तुम्ही किती 30-32 असाल? माझं 31. आणि ते 31व्या वर्षी एक लिगसी जरी घेऊन आलेली असते, तरी ही लिगसी मेंटेन करत, ती डेव्हलप करत, ती वाढवत प्रोम ग्रुपचं जे संपूर्ण काम आहे ते खूप इफिशियंटली पुढे नेत आहेत. प्रतीक सर, काय सांगाल तरुणांना, ज्यांना बिझनेसमध्ये यायचे अशा तरुणांना काय सांगाल? सो मग जसं मी म्हटलं की सातत्य, तुम्ही सातत्य ठेवा. तुम्हाला इमिजिएटली यश तर नाही पटकन मिळणार, पण त्याने खचून न जाता त्याच्यात सातत्य असलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा मी आज व्हिडिओ टाकला तर मला त्याच्यावरून भरपूर लीड्स येतील किंवा काय. तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागतो, तुम्हाला ते वाढवावं लागतं, तुम्हाला त्याला ग्रूमिंग करावं लागतं. तर ते ग्रूमिंग चांगलं करा. चांगले एथिकल व्हॅल्यूज तुमच्याकडे ठेवा. मला नुसताच उद्योग करायचा असं म्हणून नाही, तर त्या उद्योगातनं समाजाचा पण काय फायदा होऊ शकतो, कारण आपण प्रत्येक जणात समाजाचा खूप देणं लागतो. ओके, तर त्याच्यातनं काय फायदा होऊ शकतो, तुम्ही किती रोजगार निर्माण त्याच्यातनं करू शकता. तर हा पण एक तुमचा एक थॉट प्रोसेस त्याच्यामध्ये असला पाहिजे. बेसिकली तुमचे एथिकल व्हॅल्यूज म्हणजे माझं फक्त पैसा कमवणं नाही, तर त्या कस्टमरला उत्तम सर्व्हिस देणं, त्या कस्टमरला तो जे पैसे देतोय त्या पैशाचा खरोखर त्याला तो मोबदला मिळतोय का नाही मिळतोय ते तुम्ही पहिले तपासणं. तर हे तुम्ही करा. आणि ज्यांचा बिझनेस किंवा ज्यांच्याकडे त्यांच्या वडिलोपार्जित जर का काही बिझनेस वगैरे असेल, तर त्यांच्यासाठी एक बेस्ट सेट आहे, तर त्या बेसला तुम्ही वाढवा. ओके, अशी मनामध्ये भावना कुठे आणू नका की माझ्या हे वडिलांनी केलंय तर आता मला माझ्या जीवावरती काहीतरी वेगळं करायचंय, असं शक्यतो करू नका. कारण शेवटी बघा, आपल्या आई वडिलांनी म्हणा किंवा आधीच्या जनरेशननी म्हणा, 0 पासून 10 पर्यंत आणलंय. 10 पासून 100 पर्यंत नेण्यामध्ये खरी कला आहे. बरोबर, कारण शेवटी तुमच्या आई वडिलांचा एक फेस असतो किंवा तुमच्या फॅमिलीचा एक फेस असतो, आणि त्यांनी एका व्हॅल्यूजनी त्या कंपनीला मोठं केलं असतं. सेम व्हॅल्यूज जतन करून, नवीन नवीन इनोव्हेशन्स करून ते मार्केटमध्ये नेणं, हे सगळ्यात मोठं जिगरीचं काम आहे. तर तुम्ही ते ऍज अ चॅलेंज म्हणून स्वीकारा, सातत्य ठेवा, डिसिप्लिन ठेवा आणि नम्रता बाळगा. म्हणजे अगदी मला यश मिळालं, पटकन यश मिळालं म्हणून भारावून न जाता नम्र राहायचं. कारण शेवटी आपण आज एक उद्योजक आहोत आणि आपल्या टीमला व्यवस्थित घेऊन पुढे जाणं, हे तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्ही कुठलाही धंदा करा त्याच्यात तुम्ही यशस्वी होणारच होणार. एक्झॅक्टली. कदाचित त्यामुळेच या सगळ्या व्यवसायांमध्ये खूप चांगलं यश सगळ्याच जोशी फॅमिलीला आज मिळतं आहे. म्हणजे तुषार जोशी आहेत, संदीप सर आहेत, त्यानंतर आता ही जी पिढी आहे पुढे घेऊन चाललेले प्रतीक सर आहेत, या सगळ्यांनी मिळून हा व्यवसायाचा डोलारा मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. आणि प्रचंड समाधानी अशा ग्राहकांची प्रचंड मोठी फौज त्यांनी तयार केलेली आहे. त्यामुळे कुठलाही नवीन प्रकल्प, बंगलो प्रकल्प असू देत किंवा प्रोमक्राफ्टच्या माध्यमातून मॉड्युलर किचन, फर्निचर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पुढे चाललेल्या आहेत. त्यांचं आता जे नवीन प्रोजेक्ट येतं आहे विहंगम, हे देखील त्याच पद्धतीने पुढे जाणार याबद्दल खात्री आहे. जाता जाता काय सांगाल सर? जाता मी एकच सांगेन की नक्षत्र जेव्हा आम्ही लॉन्च केला होता 2024ला आम्ही लॉन्च केला, आणि त्या लॉन्चिंग केल्यानंतर आम्ही वेगवेगळे विषय घेऊन लोकांच्या समोर आलो. ओके, म्हणजे काही BTS बिहाइंड द सीन्स, म्हणजे प्रोजेक्ट कसा घडतो किंवा त्याचे लिगॅलिटीज काय असतात, किंवा आम्ही वेगवेगळ्या विषयांपासून लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांनी आम्हाला त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. आणि अगदी हार्डली एक सव्वा ते 1.5 वर्षाच्या अंतरामध्ये नक्षत्र 56 बंगल्यांपैकी 40 आम्हाला विकले पण गेले. ओके, आणि त्याच्यामध्ये तर आमचे 4 बंगले असेत की जे खूप लक्झरियस आहेत, 4 BHK, एकदम लॅविश, प्रायव्हेट पूल एरिया वगैरे असेल. त्याची प्राइसेस जो 2.5-3 कोटीची वगैरे, तोही त्यातला विला विकला गेला. आणि आम्हाला खूप त्याच्यातनं चांगला कॉन्फिडन्स मिळाला. आणि हा सगळा कॉन्फिडन्स
ह्या आम्हाला आमच्या ग्राहकाने दिला. अगदी बरोबर. म्हणजे आज आम्ही त्या गोष्टी केल्या, पण त्याची शेवटी दाद जी आहे त्याची जी आहे ती आम्हाला कस्टमरनी दिली आणि हीच आमची पोचपावती आहे. त्यामुळे जाता मी तेच सांगेन की उत्तम गोष्ट देण्याचा प्रयत्न करा, नम्रतेने द्या, नम्र राहा आणि आपण काहीतरी दुसऱ्यांचं समाजाचं पण देणं लागतो ही भावना मात्र मनामध्ये नक्की ठेवा. तर हे होते प्रतीक सर आणि पुन्हा एकदा सांगतोय की अतिशय नम्रपणे, अतिशय म्हणजे हे सगळं ना रक्तातच असावं लागतं. तुम्ही त्यांच्याशी ज्यावेळेस भेटाल त्यावेळेस तुम्हाला कळेल, ॲज अ ग्राहक भेटाल, ॲज कुठल्याही भूमिकेतून तुम्ही त्यांच्याशी भेटाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की या जोशी फॅमिलीची लिगसी काय आहे आणि हीच जी लिगसी आहे ही ग्राहकांनी उचलून धरलेली आहे. सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि धन्यवाद. तुमच्या सगळ्या प्रकल्पांसाठी हार्दिक शुभेच्छा.